टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn lesson number 20 all about glass. In this lesson we are going to learn how the glass is made and how the shape is given to the glass, which properties are used to make the glass, how they are colored, how they are beautifully designed, the paintings, how they are made on it, and can cycle be recycled. Like this things we are going to learn in this lesson. So let's start. Glass is one of the most beautiful substance. Glass is one of the most beautiful substance that we see around us. Glass हा सर्वात ब्युटिफुल सबस्टन्स आहे जो आपण आपल्या आजूबाजूला आपल्या शेजारी पाहतो. नाव सबस्टन्स मीन्स वॉट? सबस्टन्स मीन्स मटेरियल, अ सॉलिड मटेरियल. इन मराठी वी कॉल्ड इट ॲज द्रव पदार्थ. तर ग्लास हा एक असा सबस्टन्स आहे, असा पदार्थ आहे किंवा असं सॉलिड मटेरियल आहे की जे आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतं. जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ and see how many things you can find that are made of glass. Light bulbs, bottles, jar, glasses, reading glasses, marbles, window panes, to name just a few. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या या ग्लासनी बनवलेल्या वस्तू दिसतील. जसं की आपले बल्ब असतात, बॉटल्स असतात, जार असतात, ग्लासेस असतात, रीडिंग ग्लासेस म्हणजेच आपला चष्मा, किंवा आपल्या खिडक्यांना सुद्धा ज्या काचा लावलेल्या असतात ह्या ग्लासपासूनच बनवलेल्या असतात. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम? मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे ग्लास आहे, ही जी काच आहे ती येते तरी कुठून, ही बनते तरी कशी? सो वी आर गोइंग टू सी दॅट फर्दर. सो नाव ॲज यू कॅन सी इन द पिक्चर ऑन युअर लेफ्ट हँड साईड देर इज अ सबस्टन्स. हा जो पदार्थ तुम्हाला इथे दिसतोय ह्यापासून ग्लास म्हणजे काच बनवली जाते. तर चला मग बघूया व्हॉट इज द प्रोसेस टू मेक द ग्लास. हाऊ ग्लास इज मेड, कसा बनवला जातो हा ग्लास. द ग्लास दॅट इज यूज टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅनमेड मटेरियल. ही काच ज्याच्यापासून आपल्या रोजच्या जीवनातल्या वापरातल्या ज्या वस्तू आपण बनवतो ह्या काचेपासून, ते एक मॅनमेड मटेरियल आहे, म्हणजे माणसाने बनवलेलं मटेरियल आहे. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम? तुम्ही ओळखू शकता का की हे कशापासून बनवलं जातं? इट मे सीम अनबिलिव्हेबल बट दिस क्लिअर, ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड. तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्काच बसेल, आश्चर्यच वाटेल. अनबिलिव्हेबल म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही या गोष्टीवर की ही जी काच जी एकदम क्लिअर ट्रान्सपरंट असते, ही काच बनते कशापासून? तर ही वाळूपासून बनते. तर आता कळलं हे तुमच्या डाव्या हाताला. द थिंग विच यू कॅन सी, द सबस्टन्स विच यू कॅन सी ऑन द लेफ्ट हँड साईड इन दॅट पिक्चर, दॅट इज नथिंग बट अ सँड. Glass is made by heating a mixture of clean white sand and a chemical like soda and lime. आता ही जी काच आहे ती कशी बनते? तर हे जे मिक्सचर आहे म्हणजे वाळू, सोडा आणि लाईम ह्यांचं जे मिक्सचर आहे ह्याला गरम करून ही काच बनवली जाते. द मिक्सचर इज हीटेड इन अ furnace till it turns into hot liquid glass. When it cools down, it becomes stiff and hard. हे ज्या तिन्ही वस्तू आहेत या एकत्र केल्यानंतर, हे मिक्सचर एकत्र केल्यानंतर त्याला इतकं गरम केलं जातं की जोपर्यंत त्याचं लिक्विड बनत नाही, म्हणजे एक ट्रान्सपरंट असं त्याचं लिक्विड बनत नाही. आणि जेव्हा त्याचं हे ट्रान्सपरंट लिक्विड बनतं, त्याचं काचेमध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्याला थंड केलं जातं की जेणेकरून ते स्टिफ आणि हार्ड बनावं. नाव स्टिफ मीन्स घट्ट असा पदार्थ. तर त्याला थंड केलं जातं जोपर्यंत त्याचं काचेत रूपांतर होत नाही आणि ते असं घट्ट होत नाही, कठीण होत नाही. हाऊ ग्लास इज शेप,
नाव या काचेला कसा शेप दिला जातो, आकार दिला जातो. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, Once glass has become cold, stiff and hard, it is not possible to shape it. एकदा ते का थंड झालं, कठीण बनलं की त्याला तुम्ही आकार देऊ शकत नाही, त्याला आकार देणं सोपं नाही. ग्लास इज ब्रिटल, दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. ग्लास कसं आहे तर ब्रिटल आहे. ब्रिटलचा अर्थ काय की ते सहज आपण तोडू शकतो. It has to be shaped into different articles when it is still hot and soft. त्याला आकार तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा ते गरम असतं. Very hot glass is more like a liquid. जे एकदम गरम ग्लास असतं ते एखाद्या लिक्विडप्रमाणे असतं, द्रव्याप्रमाणे असतं. यू कॅन पोर इट, मोल्ड इट, रोल इट. जेव्हा ते गरम असतं तेव्हा तुम्ही त्याला काय करू शकता, पोर करू शकता, म्हणजे त्याला खाली ओतू शकता, त्याला मोल्ड करू शकता, त्याला आकार देऊ शकता, त्याला दाबू शकता. ऑर इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स. आणि त्याला त्याच वेळेला तुम्ही व्हरायटी ऑफ शेप्स देऊ शकता. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू मोल्ड्स अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप अँड सायझेस. हे जे गरम लिक्विड असतं ग्लासचं त्याला तुम्ही मोल्ड्समध्ये म्हणजे भांड्यामध्ये टाकून त्याला वेगवेगळे आकार देऊ शकता, वेगवेगळ्या साईज शेपमध्ये तुम्ही त्याला बनवू शकता आणि वेगवेगळ्या आकारात घडवून मग तुम्ही त्याला त्या काचेचं रूपांतर कोणत्याही शेपमध्ये करू शकता. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक शीट ऑफ ग्लास. आणि त्याची शीट ऑफ ग्लास बनवण्यासाठी पण तुम्ही त्याला रोल करू शकता. In another process, molten glass is floated on a bed of molten metal to make very flat glass sheet of even thickness. Gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. आता जेव्हा दुसऱ्या एका प्रोसेसमध्ये हे जे मॉल्टन ग्लास असतं इज फ्लोटेड ऑन मॉल्टन मेटल, त्याला मॉल्टन मेटलवरती प्रोसेस केलं जातं, फ्लोट केलं जातं, सो दॅट वी कॅन मेक अ ग्लास शीट ऑफ इट. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इंटू अ व्हेरी थिन फायबर ऑर ग्लास वूल. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. ग्लास हॅज मेनी यूजफुल प्रॉपर्टीज. आता या ग्लासच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. ग्लासचे आपल्याला फारसे असे ग्लास हे आहे जी काच आहे ती आपल्याला उपयुक्त अशी आहे. इट इज ट्रान्सपरंट, यू कॅन सी थ्रू इट. ती कशी असते, ट्रान्सपरंट असते, तुम्ही त्यामधून वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकता. इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. ती कशी असते, कडक असते आणि कठीणसुद्धा असते. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट. तुम्ही तिच्यावर जर काच अशी थिक असेल, जाड असेल तर तुम्ही तिच्यावर बराचसा लोडसुद्धा ठेवू शकता. इट इज इम्परमिएबल. इट डज नॉट अलाव वॉटर और अदर लिक्विड टू पास थ्रू अँड इट डझंट गेट सॉगी और स्टेन इटसेल्फ. ती कशी असते तर तिच्यावर कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा लिक्विड तुम्ही टाकलं तर ते कसं आहे, ते शोषून घेते का काच, नाही. किंवा त्याच्यावर डाग पडतो का, नाही. ग्लास हॅज नो इफेक्ट्स ऑन द फूड. ग्लासचे पाण्यावर कोणतेही इफेक्ट्स होत नाहीत. वॉटर और अदर सबस्टन्सेस स्टोर इन ग्लास कंटेनर्स. इन अदर वर्ड्स इट doesn't impart a smell or taste to them. Glass has no effect on the food, water or other substances stored in glass containers. म्हणजेच काय तर ग्लासचा त्याच्यामध्ये स्टोअर केलेल्या कोणत्याही गोष्टींवरती त्याचा काहीही फरक पडत नाही. त्याचा वास ग्लासचा त्या वस्तूंना लागत नाही. जर आपण एखाद्या दुसऱ्या वस्तूमध्ये ग्लास
अशा एखाद्या आपण दुसऱ्या कंटेनरमध्ये वगैरे असं जर काही सामान ठेवलं तर काही दिवसानंतर त्या गोष्टींना एक ठराविक असा वास येऊ लागतो, स्मेल येऊ लागतो. पण ग्लास म्हणजे काचेच्या भांड्यामध्ये ठेवलेल्या वस्तूंना कुठल्याही प्रकारचा वास येत नाही. In other words, it doesn't impart a smell or taste to them. Ordinary glass has a smooth surface and it can be washed easily. And last but not the least, important is the fact that it looks beautiful. No wonder then that it is used to make so many things. आणि सर्वात आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे काय, तर नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग. आणि अशा या काचेचा आपण वापर इतर वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी करतो. सो चिल्ड्रन, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस लेसन टिल हिअर. So remaining part of this lesson we will see in the next part of this video. Thank you.